श्री स्वामी समर्थ. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्रातील 32व्या अध्यायाची अद्भुत आणि अंगावर काटा आणणारी मृत संजीवनीची कथा ऐकली. आपण पाहिलं की साक्षात मृत्यूला कसं मागं फिरवायचं. आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. पण ही कथा ऐकल्यानंतर माझ्याही मनात आणि तुमच्याही मनात एकच प्रश्न असा निर्माण झाला असेल की ही घटना तर शेकडो वर्षापूर्वी घडली, पण आज 2026मध्ये जगताना माझ्या रोजच्या आयुष्यात या अध्यायाचा काय फायदा होणार. आज जेव्हा माझ्या घरात आर्थिक अडचण येते, जेव्हा पती पत्नीमध्ये वाद होतात, जेव्हा मुलं ऐकत नाही किंवा एखादं भयंकर संकट आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेरून टाकतं, तेव्हा हा 32वा अध्याय आपल्याला रोजच्या जीवनात काय शिकवतो. तर चला तर मग या अध्यायाच्या शिकवणीला सुरुवात करूया. संकट काळातील जीवन जगण्याचं सायन्स आहे हा अध्याय. आज आपण अशा 5 मोठ्या गोष्टी बघणार आहोत ज्या हा अध्याय आपल्याला आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनात शिकवतो. आणि त्या जर तुम्ही समजून घेतल्या ना, तर तुमच्या आयुष्यातील कितीही मोठं संकट असू द्या, तुम्हाला ते छोटंच वाटणार. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया. पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट जी की हा अध्याय आपल्याला शिकवतो ती म्हणजे मानसिक संतुलन. जरा विचार करा ना, त्या माऊलीचा पती अनोळखी ठिकाणी प्रवासात वारला. तिच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं. आपण हंबरडा फोडला असता, डोकं आपटलं असतं, शेजाऱ्यांना फोन करून रडत बसलो असतो. माणसांचा स्वभावच आहे असा की संकट आलं की आपण आधी घाबरतो आणि गोंधळ घालतो. पण त्या माऊलीनं काय केलं, पती शांत झालाय हे कळल्यावर तिने स्वतःचा ताबा सुटू दिला नाही. तिनं अत्यंत धीराने पुढचे निर्णय घेतले. तिने ब्राह्मणांना बोलवलं, अंत्यसंस्काराची बुद्धिपूर्वक तयारी केली, अगदी दान धर्मसुद्धा केला. आजच्या जीवनाचा याचा काय संबंध हो. आपल्या घरात जेव्हा एखादी अचानक वाईट बातमी येते, समजा बिझनेसमध्ये मोठं नुकसान झालं, नोकरी गेली किंवा एखादा गंभीर आजार कळाला, तेव्हा आपण अर्धे तिथंच मरतो. आपली विचार करण्याची ताकद संपते. अशा वेळी हा अध्याय आपल्याला सांगतो, संकट कितीही मोठं असू दे, आधी स्वतःला शांत करा. जर तुमचं डोकं शांत असेल तरच तुम्हाला संकटातून बाहेर पडण्याचा रस्ता दिसेल. रडण्याने आणि गोंधळ घालण्याने संकट कधी कमी होत नाही, उलट ते अजून वाढतं. त्यामुळं संकटात पहिल्या क्षणी स्वतःला सांगा, मी खचणार नाही, मी यावर काहीतरी मार्ग काढेन. दुसरा मोठा धडा आहे, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि स्वाभिमानाने जगा. आपण कथेत पाहिलं, जेव्हा त्या माऊलीला विधवा राहून कडक नियम पाळायला सांगितलं, तेव्हा तिने अत्यंत प्रॅक्टिकलपणे विचार केला. ती म्हणाली, माझं वय तरुण आहे, या जगात तरुण विधवेच्या चारित्र्यावर चिखल फेकायला लोक टपूनच बसलेले असतात. मला लोकांच्या निंदा नाराजतीत आणि लाचारीत जगायचं नाहीये. त्यापेक्षा मी स्वाभिमानाने पतीसोबत सरणावर बसेन. आता याचा आपल्या जीवनाशी काय संबंध. तर गृहिणी आणि माता भगिनींनो, हा पॉईंट आपल्यासाठी ना खूप महत्त्वाचा आहे. अनेकदा महिला आपण काय करतो, कुटुंबात किंवा समाजात एखादी समस्या आली की त्या स्वतःला बिचारी समजायला लागतात. मी तर अबला आहे, मी तर काहीच करू शकत नाही असा विचार करतात. लोक काय म्हणतील या भीतीने कित्येक महिला चुकीचं आणि लाचारीचं आयुष्य जगतात. हा अध्याय आपल्याला शिकवतो की परिस्थिती कोणतीही असो, लाचार व्हायचं नाही. लोकांच्या टोमण्यांना आणि समाजाच्या चुकीच्या नजरांना घाबरून जगण्यापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानासाठी योग्य तो निर्णय घ्यायला शिका. निर्णय घेण्याची ताकद स्वतःच्या हातात ठेवा. दुसऱ्याला तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल कधीच देऊ नका. तिसरा धडा आहे क्रायसिस मॅनेजमेंट आणि चेहऱ्यावरची सकारात्मकता. तुम्ही कथेत ऐकलंच असेल की जेव्हा ती माऊली पतीच्या तिरडीच्या पुढे चालत होती, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अश्रू नव्हते, तर एक स्मित हास्य होतं, एक विलक्षण तेज होतं. स्मशानात जाताना कोणी हसू शकतं का, पण ती हसत होती, कारण तिच्या भक्तीवर आणि तिच्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता. आता याचा आपल्याशी काय संबंध येतो. आपल्या आयुष्यात एखादी छोटी अडचण आली की आपल्या चेहऱ्यावरचे 12 वाजतात. आपण ऑफिसमध्ये, घरात सगळ्यांच्यावर चिडचिड करायला लागतो. आपल्या चेहऱ्यावरची ती नकारात्मकता पाहून घरातील इतर माणसंसुद्धा अजून तणावात येतात. हा अध्याय आपल्याला शिकवतो की संकट काळात जर तुम्ही स्वतः हसतमुखाने त्या संकटाच्या समोर उभे राहिलात तर तुमच्या घरातील इतर लोकांना लढण्याची ताकद मिळते. जर घराची गृहिणी आणि घरातील मुख्य माणूसच रडत बसेल तर पूर्ण कुटुंब कोलमडायला वेळ लागणार नाही. तुमचं एक हसू आणि तुमचा एक शब्द, काळजी करू नका, सगळं ठीक होईल, साक्षात मृत्यूसारख्या संकटालाही हरवू शकतो. संकटाच्या डोळ्यात डोळं घालून हसायला शिका. आता चौथा आणि सर्वात महत्त्वाचा वैज्ञानिक व आध्यात्मिक धडा म्हणजे लॉ ऑफ कर्मा. जेव्हा ब्राह्मणांनी श्रीगुरूंना विचारलं की ब्रह्मदेवानं लिहिलेलं कसं काय बदललं, तेव्हा स्वामींनी काय उत्तर दिलं, मी काही निसर्गाचा नियम तोडला नाही, मी फक्त त्याच्या पुढच्या जन्मातील 3 वर्ष याच जन्मात ओढून घेतली.
आजच्या जीवनात आता याचा काय संबंध? बऱ्याचदा आपण म्हणतो, मी एवढी देवपूजा करते, एवढं चांगलं वागते, तरी माझ्या वाटेला दुःख का? कर्म हा बँकेच्या फिक्स डिपॉझिट सारखा असतो. तुम्ही आज जे चांगलं वागताय, कोणाला मदत करताय, प्रामाणिकपणे कष्ट करताय, ते कधीच वाया जाणार नाही. ते तुमच्या कर्माच्या खात्यात जमा होत असतं. जेव्हा तुमच्यावर एखादं असं संकट येतं, तिथून वाचण्याचा कोणताच मार्ग नसतो, अशा वेळी तुमची ती जुनी पुण्यता, तुमची ती गूढ कर्माची शक्ती तुम्हाला वाचवायला उभी राहते. आपण त्याला बऱ्याचदा चमत्कार म्हणतो, पण तो चमत्कार नसून तुमच्या चांगल्या कर्माचं फळ असतो, जे ईश्वरी शक्ती योग्य वेळी तुमच्यासाठी वापरते. म्हणून कधीही चांगलं कर्म करायचं सोडू नका. आज तुम्ही पेरलेलं चांगलं कर्म उद्या तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला मोठ्या संकटातून बाहेर काढेल. श्री गुरुचरित्रातील 32वा हा अध्याय केवळ वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नाहीये, तर तो आपल्या रोजच्या आयुष्यात कसं जगायचं याचं मॅन्युअल आहे. आजपासून जेव्हा जेव्हा तुमच्या घरात कोणतीही अडचण येईल, वाद होतील किंवा तुम्हाला हताश वाटेल, त्यावेळेला ह्या फक्त 3 गोष्टी करा. आधी शांत व्हा, गोंधळ घालू नका, डोकं शांत ठेवून संकटाचा सामना करा. लाचार होऊ नका, परिस्थिती कशीही असू द्या. स्वाभिमानाने आणि धैर्याने निर्णय घ्यायला शिका. सत्कर्मावर विश्वास ठेवा. तुमचं चांगलं कर्म तुम्हाला कधीच बुडू देणार नाही. ब्रह्मदेवानं लिहिलेलं सुद्धा बदलण्याची ताकद जर एका सामान्य स्त्रीच्या भक्तीत आणि धैर्यात असू शकते, तर आपण तर आजच्या युगातील प्रगत माणसं आहोत. आपण आपल्या कष्टाने आणि सकारात्मकतेने आपलं नशीब नक्कीच बदलू शकतो. संकट साक्षात मृत्यू इतकं मोठं असलं ना तरी चालून जाईल, पण अट फक्त एकच आहे, तुमचं मानसिक संतुलन आणि धैर्य टळता कामा नये. जेव्हा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाईल आणि सर्व रस्ते बंद होतील, तेव्हा शांत राहून घेतलेला एक योग्य निर्णय संपूर्ण नशीब बदलू शकतो. संकटाच्या वेळी रडत बसण्यापेक्षा त्या संकटाच्या डोळ्यात डोळं घालून हसायला शिका. साक्षात काळालाही मागं फिरावं लागेल. ब्रह्मदेवाचं कपाळावर लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलू शकतं, जर तुमची भक्ती अथांग आणि तुमचा स्वतःच्या कर्मावर विश्वास असेल तर. तुम्ही आज पेरलेलं सत्कर्म कधीच वाया जात नाही. जेव्हा जगातले सगळे मार्ग संपतात, तेव्हा तुमची जुनी पुण्याईच तुमच्यासाठी चमत्कार बनून उभी राहते. ईश्वराचे आशीर्वाद आणि तुमचे प्रामाणिक कष्ट निसर्गाचा नियम बदलण्याची ताकद ठेवतात. परिस्थिती कितीही कठीण असो, लाचारीनं आयुष्य जगण्यापेक्षा स्वाभिमानाने आणि धैर्याने संकटाचा सामना करणं कधीही श्रेष्ठ. दुसऱ्याला आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल देण्यापेक्षा स्वतःच्या अभिमानाचा स्वतः निर्णय घेणारी व्यक्ती कधीच हरत नाही.